खंड्यामध्ये पळणार आहे. त्यांना फोन केला, त्याला पण दुखापत झाली म्हणून बैल तो फायनलला पळाला नाही. आपण ज्या मैदानात जाऊ त्या मैदानात कुठेतरी कोणाशी तरी शर्यत करून येतो, भले हार हो या जीत हो तेवढं कमी. कारण की जवळजवळ या 4 महिन्यात एवढा बैलांनी नाव केलं आपल्याला. दोन्ही बैलांनी आपल्या भरपूर नाव केला. 3 ते 4 मैदान झाले, त्या मैदानात आम्हाला गट सुद्धा निघाला नव्हता. तर नमस्कार मित्रांनो, मी भावेश ठाके तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि काल श्रद्धांजली केसरी मध्ये आपण 1 नंबरचा मानकरी बघितला. तर आपण समोरच बघतोय भिवंडी पिंपलासकरांचा खंड्या. आज मित्रांनो आज आपण गोट्यावर आलेलो आहेत आणि थोड्याच वेळात आपण मुलाखत सुद्धा बघूया. या साईडला आहे खंड्या पिंट्या आणि त्या साईडला आपण बघतोय स्वामी. मालक वगैरे बसलेले आहेत तिकडे. तर मित्रांनो, जे श्रद्धांजली केसरीमध्ये आपण बघितलं की शंभू आणि उसटणेचा रायबा ही गाडी पळाली. त्या गाडीचा थोडासा अपघात झाल्यामुळे आणि शंभूच्या पायावर थोडंसं लागलं, त्याच्यामुळे आपल्या चॅनेलकडून म्हणजे एक शंभूचा परत एकदा बिंजोडच्या क्षेत्रात 3 फेऱ्यांच्या क्षेत्रात परत एकदा कमबॅक होऊ दे अशी आपण प्रार्थना करूया. आणि हे जे गटपास सेमी पास हे फायनलचे मानकरी वगैरे ते जेव्हा लिहिलं जातं त्याच्यावर तो जो आनंद आहे, तो आनंद एक गाडा मालकच समजू शकतोय. त्या साईडला बसलाय पिंट्या आणि स्वामी. तर मित्रांनो, आपण समोरच बघतोय श्रद्धांजली केसरीमध्ये 1 नंबर करणारा खंड्या पिंपलास भिवंडी यांचा खंड्या. तर आपल्यासोबत मालक सुद्धा आहेत. तर दादा नमस्कार. नमस्कार. तर या मैदानात आयोजन वगैरे कसं काय होतं, म्हणजे एक श्रद्धांजली जे गाडा मालक होऊन गेले त्यांच्यासाठी एक श्रद्धांजली म्हणून मैदान भरवलेलं पूर्वीच्या वाटेला. तर कसं काय मैदानाचं रूपरेषा वगैरे कशी काय होती? मैदान सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद. मैदान अतिशय चांगला भरवला होता आणि चांगली संकल्पना होती कर्जत कमिटीची. त्यांचे पण महत्त्वाचे आभार, कारण की तिथं आम्हाला आपल्या नंदीला पाळण्याची संधी मिळाली आणि तिथे प्रथम क्रमांक मिळवला, त्याच्याबद्दल कमिटीचे पण धन्यवाद. तर बघा दादा, खंड्या आणि धर्मा ही गाडी पळाली, म्हणजे एक 3 फेऱ्याच्या मैदानात खंड्या कुठेतरी एक संघर्ष करताना आपण बघत होतो. तो संघर्ष कुठेतरी संपला आणि गटपास होण्यासाठी म्हणजे एक आतुरता लागलेली त्या नंदीने बघता बघता एक फायनलचा मानकरी ठरला. काय आनंद म्हणून सांगाल? आनंद तर भरपूर आहे, कारण की 3 ते 4 मैदान झाले, त्या मैदानात आम्हाला गट सुद्धा निघाला नव्हता. कालच्या मैदानात 2 दिवसा पहिलेच आमचं नियोजन झाला. भरपूर म्हणजे खंड्यासाठी भरपूर बैलांचे पण प्रयत्न चालू होते, हा वासरू करायचा का तो. भरपूर जणांनी नाकारले पहिल्याला. तर आपले नातेवाईकच आहेत आपले ओव्याचे, त्यांना फोन केला. त्यांचा पहिले फोन आला होता, तर त्यांना फोन केला का पैरा झाले का. तर 10 मिनिटांनी त्यांनी रिप्लाय दिला का नाही झाला. बरं आपण पळू, मी 2 पावत्या टाकल्यात, या आपण पळू, तुम्ही दुसरा काहीच नका, गाडा बिडा आम्ही आणतो, तुम्ही या घेऊन बैल. आणि अतिशय चांगली, ज्या मैदानात आम्हाला गट निघल ही अपेक्षा नव्हती, त्या मैदानात आम्हाला 1 नंबरचा मानकरी मिळवून दिला आपल्या खंड्यानी आणि धर्मानी. बघा, एक म्हणजे आपल्या भिवंडी तालुक्यात कुठेतरी 1 नंबरचे नंदी खूप कमी आपल्याला बघायला मिळतात आणि खंड्या आपल्या दावणीला एक लागलाय. खंड्याबद्दल म्हणजे संघर्ष तर आपण बघितलाच, म्हणजे खंड्याबद्दल काय सांगाल? म्हणजे तुमचं एक नाव आता सगळीकडे एक चर्चेचा विषय बनलेला आहे, काय बोलाल? खंड्याबद्दल बोलावं तेवढं कमी, कारण की जवळजवळ या 4 महिन्यात एवढा बैलांनी नाव केलं आपल्याला. दोन्ही बैलांनी आपल्या भरपूर नाव केला आणि शेवटचे जरा 5 शर्यतीनं खंड्याने थोडा गुलाल पडला आमच्या बैलाचा. कारण की ते पण काही गोष्टी आमच्या पण चुकल्या, काही गोष्टी नशिबाने पण साथ द्यायला पाहिजे होती, तिथे पण आपले
नशिबाने साथ नाही दिली, कारण की कधी बैल पाठी सोडत नव्हता. तर 1-2 मैदानाला बैल बाहेर निघाला. थोडे आमच्या पोरांच्या मनात पण धगधुगी होती का बैल का असा करायला लागला. तर मी बोललो त्यांना का घाबरू नका, बैल आपला कुठेच जाणार नाही आहे. तिथे आपला जिथे नाव होता तिथे नेऊन ठेवला आणि एक मैदानात बैलाने नाव जिथे होता तिथे नेऊन ठेवला आपल्या बैलाने. बघा नक्कीच एक जेव्हा 1 नंबर आपला नंदी करतो तेव्हा एक सगळीकडे चर्चा होते. म्हणजे कधी आपल्याला कोणी न विचारणारं सुद्धा आपल्या नंदीला किंवा आपल्याला एक विचारतात. म्हणजे एक नाव होतं, त्या नावामागे म्हणजे काय आनंद आहे तुमचा की समोरून लोक आपल्याला बोलतात किंवा पैऱ्यासाठी कोणी कॉल करतात, तर कोणी विचारपूस करण्यासाठी आपल्या बैलाची म्हणजे आपल्याला विचारतात एक. तर काय बोलाल त्याच्याबद्दल? आता भरपूर आनंद आहे, कारण की पहिल्यासाठी पण भरपूर फोन आले. वापस त्याच्यानंतर विचारपूस पण केले. आता मी स्वतःहून सकाळी आकाश शेटला फोन केला, त्यांचा पण 12-13 शंभू आपला खंड्यामध्ये पळणार आहे, त्यांना फोन केला. त्याला पण दुखापत झाली म्हणून बैल तो फायनलला पळाला नाही. तर आकाश शेटला फोन केला का कसा काय आपला शंभू, तर ते आहे चांगला व्यवस्थित आहे, बघू आता पुढे कसं काय. त्याचा पण इलाज चालू आहे. आणि ते पण त्यांना पण भरपूर आनंद झाला. भले आपल्या शंभूने नाही, शंभूला पळायला चान्स नाही भेटली, पण आपल्या खंड्याने नंबर केला, भरपूर आनंद झाला त्यांना पण. बघा एक आपल्या जो सोबतीला नंदी पळत असो आपल्या नंदीच्या, तेव्हा त्याला दुखापत होते. एक दुःख तर प्रत्येकाला, जो गाडा मालक असू दे किंवा एक या क्षेत्रात बैलगाडा प्रेमी असू दे, प्रत्येकाला दुःखच होतं. पण तुम्हाला असं प्रत्येकाच्या ओठावर येत होतं की जेव्हा उसाटण्याचा रायबा किंवा शंभू एकत्र पळेल आणि 3 फेऱ्यांच्या मैदानात तर त्यांनी कंटिन्यू गुलाल घेतलेले आहेत. म्हणजे त्यांनी गुलाल घेतले तेव्हा आपल्याला म्हणजे लोकांच्या मनात असं होतं की तीच गाडी कुठेतरी 1 नंबरात राहील, आणि एक आज बघतोय आपण खंड्याने 1 नंबर केलेला आहे. तर काय बोलाल याच्यावर? कारण की खरोखर काल जर ती गाडी शंभूला आपल्या दुखापत झाली नसती तर शंभूनेच 1 नंबर केला असता. पण काय नशिबात ते केलं आहेत, कारण की कुठे बैलाला दुखापत झाली त्याच्यामुळे बैल त्यावेळी पण चांगला निर्णय घेतला का खेळ आहे, अजून भरपूर टाइम आहे खेळायला. मग नंदी आपला थांबवायची वेळ आली त्या योग्य वेळी त्यावेळी थांबवला आणि दुसऱ्या नंदी पळाले आपल्या. त्याच्यात भरपूर बैला आपली चांगली आपल्या मंडळीचीच बैला होती आणि त्याच्यात आपला 1 नंबर झाला. भरपूर आनंद झाला आणि त्यांना पण पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. बघा एक भिवंडी बिंजोड असू दे किंवा मोठ्या मैदानाचा आपण खंड्या बघतोय, एक तुमचं नाव एक टॉपला नेऊन ठेवले आणि बिंजोडला तुमचं प्रत्येक वेळेला नाव दिलेलं असतं, नाहीतर तुम्ही तरी कोणावर तरी म्हणजे एक फिरवता. म्हणजे प्रत्येक वेळी आपण तुम्हाला टॉपमध्येच खेळताना बघतोय. तर काय सांगाल? आता या क्षेत्रात आमची जवळ 3री पिढी आमची, आणि पहिल्यापासून आमच्या आजोबांच्या टायमापासून या वडिलांच्या हाताला हात धरून या बैलगाडी क्षेत्रात आपण फिरलेलो आहे. कुठेतरी भरपूर आनंद या अनुभव पण घेतलेला आहे आपण. आणि या अनुभव म्हणजे ज्या मैदानात आम्ही भरपूर जण काही गाड्या मालक नाव देतात नाही देतात, आपण ज्या मैदानात जाऊ त्या मैदानात कुठेतरी कोणाशी तरी शर्यत करून येतो, भले हारो या जितो, पण गाडी आम्ही खेळतो. कारण की कसा आज मैदानात उतरलो तर कोणी सांगता नाही येणार का कोण जिंकतो कोण हारतो, पण आपण ज्या मैदानात जाऊ त्या मैदानात आपण शर्यत खेळू देतो, भले ते हारो या जितो. पण या बिंजोडचा खेळ आहे प्रामाणिक, असं नाही का आम्ही एक शर्यत केली आणि 15-20 दिवस मैदानाच्या बाहेर राहिलो आणि वापस उठून यायचा ना कोणत्यावर नाव फिरवायचा, हे असं काम नाही. प्रत्येक मैदानात आपण बिंजोडला असतो. समजा बघा शंभू सोबत पळाला आपला खंड्या, म्हणजे एक शंभू असतो नाही का, एक बॅट पॅच म्हणजे आपल्यासोबत येतो, तेव्हा म्हणजे तुमचा अनुभव म्हणजे काय राहिलाय? अनुभव म्हणजे शंभूच्या सोबत आमची एकच गाडी पडली, ती पण थोडा बॅरिगेटला टोकरला आपला खंड्या दुकान तुटला म्हणून ती आपली गाडी पडली. नाहीतर शंभू सोबत सहसा आमची गाडी पडली नसती, कारण की अतिशय स्पीडचा बैल आपला शंभू आहे आणि त्याच्याला चांगली साथ पब्लिकनी देणारा आपला खंडे आहे. आणि पुढच्या काळात कधी आता तर 2-3 दिवसात बैल घाटावर जाणार आहे, पण पुढच्या काळात घाटावर 100% शंभू आणि खंड्याची गाडी पण पळताना दिसेल. बघा एक आता तर नियोजनात आपण बघतोय खंड्या घाटावर झालाय, त्याच्यानंतर परत
आता हे तर सीझन म्हणजे एक संपतच चाललाय बिनजोडचा. त्याच्यानंतर येणाऱ्या सीझन मध्ये कोणत्या अशा टॉपच्या नंदीमध्ये आपला खंड्या सुद्धा शंभूमध्ये तर पलेलच, आणि अशा कोणत्या टॉपच्या नंदीसोबत आपल्याला बघायला भेटेल खंड्या? असं काही नाही, जो पण कोणाचा बैल चांगला पळत असला त्या बैलाला आपण बैल देतो. कारण की असं नाही का आपलाच बैल पळतो, समोरचा बैल पण पळणारा असला त्याला 100% आम्ही बैल देतो. बरोबर. तर आता आपल्यासोबत जी पोरं वगैरे असतात त्यांची मेहनत असते बैलांच्या मागे. मेहनतीला कुठेतरी यश आलेलं आहे आपल्या, आणि मेहनत करूनच नक्कीच पुढे जात असतो आपण. आणि एक नंबराचा मान तुम्हाला, एक नंबराचा गुलाल तुमच्या कपाली लागून दिला खंड्याने. तर मुलांची साथ वगैरे आहेत आणि त्यांच्या मेहनतीवर काय बोलाल? भरपूर साथ म्हणजे भले आम्ही असलो नसलो तरी पण आपली सर्व ही पोरं आहेत ना, हे सगळे बैलांचं बघतात. कारण की पूर्ण आज हा गुलाल एकटा जर मी असतो तर माझ्या मुलं नसता, या पोरांमुळे सगळ्यांच्या मुलं गुलाल भेटलेलं आहे आपल्याला. कारण की त्यांची मेहनत तेवढी आहे बैलांच्या मागे. आणि शंभू सोबत तर खंड्या परत एकदा दिसेलच आपल्याला. 100% पुढच्या काही दिवसांनीच दिसेल. दादा, खंड्या आणि धर्मानंतर नंबर केला म्हणजे शंभू सोबत तर दिसेलच आपल्याला. पण ही जोडी परत एकदा तशीच पलताना दिसेल का? नक्कीच ही कालची आपली धर्मा झाला आणि खंड्या झाला, ही पण जोडी 3 फेऱ्याला घाटावर पळताना दिसेल 100%. नक्कीच. आणि आता घाटावर कधी जाणार आहे म्हणजे शंभू? आता खंड्या जाणार आहे 2-3 दिवसात. कारण की आम्ही पण सगळी पोरा बाहेर चाललोय जरा 8-10 दिवसासाठी. त्याच्यामुळे आता पाऊस पण जवळ आले तर बैलाला हाणणं नेणं त्रास होण्यापेक्षा आपण घाटावर बैल पाठवणार आहे. तर चला दादा, शुभेच्छा एक, आणि धन्यवाद तुमचा वेळात वेळ काढून आपल्याला मुलाखत दिल्याबद्दल. आणि शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. असंच नाव आपलं खंड्या परत तसंच म्हणजे नाव टिकून ठेवावं आपलं. धन्यवाद.